नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी आलोय परत एकदा आपल्या मास्टर दीनानाथ नाट्यगृह संग्रहाजवळ। म्हणजे तिकडे का आलोय त्याचं पण एक कारण आहे। आपला निखिल आणि आपला अमोल दादा या दोघांचं म्हणजेच नमन आहे आज परत एकदा। आणि ते नमन खरं तर क्रांती म्हणजे जे नाटक आहे, क्रांती नाटक, जे आपले कांस्य ग्रुप आहे त्यांचं जे क्रांतीचं नाटक आहे ते आज इकडे ते सादर करणार आहेत। आणि आम्ही सगळेच आपलं निखिल, अमोल दादा आणि बाकी सगळे ग्रुप कलाकार मंच हा सुद्धा तयार होतोय। आता वाजलेत काहीतरी 6 वाजलेत आणि मी जातोय आता चहा प्यायला। तर थोड्या वेळाने निखिल पण आला आहे, पण निखिल वरती गेला आहे। पण निखिलला भेटू आणि पुढचा कार्यक्रम तुम्हाला दाखवू, कोण कोण येणार आहे, कोण कोण नाही येणार आहे। आणि बॅकस्टेजला पण आपण जाऊन सगळ्यांची माहिती घेऊया, सगळ्यांबद्दल थोडीफार म्हणजे त्यांचं काय काय भूमिका आहे या नाटकामध्ये आणि या कलारंगामध्ये। तर त्यांची माहिती घेऊन आपण पुढचा शो तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर चला मंडळी, जाऊया आधी चहा पिऊया। तिथे आपला सचिन दादा आहे, जितू आहे आणि मित्या आहे। तर चला जाऊया आपण चहा पिऊया आणि आमची टी शर्ट पण दाखवतो तुम्हाला कशी आहे। चला तर मंडळी, आत्ताच चहा पियालो आणि एवढेच चहा पियालो आणि वडापाव पण खाल्ला। आपल्या पार्टी दिली आणि इथे दादा आहे आपला आणि जितू पण आहे, इथे मित्या आहे। आणि चला जाऊया, दादा बोलतोय नंतर घे पण थोडं, कारण का त्याला पण व्हिडिओ चालू करायचे ना। तर चला आधी आत्ता नारळ घेतोय, कारण का पूजा करायला लागेल ना कला मंचाची। तर नारळ घेऊया आणि पुढे जाऊया। कितने वाला आहे? नारळ घेऊया आणि निघूया मंडळी। नारळ घे। तर मंडळी, चहा पिऊन आलो आणि आपल्या इथे सुशांत आहे, दीना दादा आलाय, परत जितू आहे आणि हा तू भेटलायस गणेश शेठ आलेत आणि जो भाऊ नाव काय? नागेश। हा, नागेश भाऊ। तर आता तिथे निखिल वगैरे आहेत सगळे इकडे। हे चॉकलेट कुठे गेली रे? हे आमची चॉकलेट दे, तुम्ही याला चॉकलेट आणणार कुठे आहे? इकडे सगळेजण आलेत आणि इकडे सगळे आता टी शर्ट वगैरे चेंज करतायत। हे आपली टी शर्ट दाखव रे, बाहेर आपली टी शर्ट दाखव इकडे। हे बघा, ही आमची टी शर्ट आहे कला रंगाची आणि पाठी पण दाखव। हे कला रंग आहे, 1 2 3 आम्ही सगळ्यांनी घातले। आता आतमध्ये आहेत ना, अमोल दादा पण आलाय आतमध्ये। इथे सचिन बसलाय। नमस्कार सचिन। नमस्कार। अमोल दादा आहे पाठी तिकडे आहेत ना, लवकर येतीलच। पुढचा शो आपला ठाण्याला आहे ना? ठाण्याला कुठे आहे रे? हा, अच्छा, किती तारखेला आहे? 7 तारखेला, 7 फेब्रुवारी ना? नक्कीच हो, बुकिंग चालू होईल थोड्या दिवसांनी। हो नक्की आपली पब्लिक येणारच आहे। ही आपली पूर्ण कला रंग मंचाची प्रोडक्शन टीम आहे सगळी। आणि आता आपल्या जितूचा वाढदिवस होता परवाच्या दिवशी 14 तारखेला। कुठे गेला? तिकडे आहे। आणि राहुल्याने केक आणला आपल्यासाठी, म्हणजे जितूसाठी कापायला, आणि आपण सगळे खाणार आहोत ना, बरोबर ना? आणि त्या भावाचा बर्थडे साजरा होतोय। बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जितू, हॅपी बर्थडे टू यू। केक कापून झालेला आहे। आपण आता आलोय अमोल दादा जवळ, म्हणजे बॅक स्टेजला आलोय।
तर दादा आम्हाला या नाटकाबद्दल म्हणजे काय थोडीशी माहिती द्या आम्हाला. कांस्य ग्रुपच्या आपलं नाटक आहे, भरपूर टाइम झाला आहे आपलं नाटक आहे, तर थोडीशी माहिती आम्हाला द्या कांस्य ग्रुपबद्दलची. मुळात कांस्य ग्रुपला 25 वर्ष झाली, 25 वर्ष आहे कांस्य ग्रुपचं. आणि मी गेली 12-13 वर्ष कांस्य ग्रुपमध्ये काम करतोय. पण 25 वर्ष एखादा ग्रुप सातत्याने चालवणं ही खूप सोपी गोष्ट नाही. कारण आम्ही जेव्हा इतर ग्रुपमध्ये काम करतो, जेव्हा नवीन नवीन ग्रुप तयार होतात आणि काही कोकणातील एस्टॅब्लिश कलाकारांना घेऊन जेव्हा ते सुरुवात करतो, तसं आम्हाला इतर काही ग्रुपमधून अप्रोच केलं गेलं. आम्ही जातो, त्यांना सहकार्य करतो, काम सुद्धा करतो. पण फार 6 महिने पण टिकत नाहीत ग्रुप, 1 वर्ष पण टिकत नाहीत ग्रुप. आणि त्यातल्या त्यात असे कितीतरी मार्केटमध्ये आज ग्रुप काम करतात, पण त्यात कांस्य ग्रुपला 25 वर्ष झाले. तो 25 वर्ष कसं काय चालवलं असेल ते सरांनाच माहिती. आणि त्यांच्यासोबत आम्ही आज 10-12 वर्षामध्ये अभिमान वाटतो या गोष्टीसाठी. आणि कांस्य ग्रुपला 25 वर्ष झाली. आणि आजचं जे नाटक आहे म्हणजे क्रांतीचं, त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या आमच्या प्रेक्षकांना. कांस्य ग्रुपची ओळख वगनाट्य आहे. म्हणजे नमन कलेमध्ये गण, गवळण आणि वगनाट्य. इतर लोकांचं काय होतं, गण गवळण बघतात, लोक निघून जातात, वगनाट्याशी काही कोणाला घेणं नसतं. कांस्य ग्रुपची अशी ओळख, स्पेशल ओळख आहे की कांस्य ग्रुपचं वगनाट्य बघायला लोक येतात. त्यांना वगनाट्य शेवटचे 12 वाजले का 12:15 का वाजले ना बसून राहतात, लोकांना त्यांना बघायचे असतात. आणि आमचा हातखंडा म्हणजे ऐतिहासिक महाराजांचे वगनाट्य, ऐतिहासिक वगनाट्य हे आम्ही सातत्याने करत आलो. लोकांना ते आवडतं. आणि लोकांची उपमा आहे की ऐतिहासिक सारखं वगनाट्य कांस्य ग्रुपशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही, अशी लोकांची उपमा आहे आमच्यासाठी. आणि यावर्षी आम्ही सामाजिक कर्तव्य आणि सामाजिक मध्ये क्रांती हा एक विषय घेतलाय. जे समाजात आजकाल जे मोबाईल, इंटरनेट, या बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी एका क्रांती या विषयावर आम्ही दाखवतोय. आणि त्याच्यातून कुठेतरी सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. लोक कितपत तो एक्सेप्ट करतात माहित नाही, पण 2 प्रयोग झाले. जसं की काल एक प्रयोग झाला आणि आज दुसरा प्रयोग आहे, त्याच्या आधी एक झाला. तर दोन्ही प्रयोगांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालाय. एक चांगलाच बोध लोकांपर्यंत पोहोचलाय की लोकांनी या क्रांती विषयाला सुद्धा तितकंच प्रेम दिलंय आणि आवडतं. तसंच आपला कोकण कन्याचा जो आपला विषय आहे, जो प्रेक्षकांनी आपल्या चॅनलवरती बघितलाच आहे. आणि बाकीचे बॅकस्टेजला पण उठले होते, निखिल होता, परत प्रथमेश, अभिषेक, असे सगळे भरपूर कलाकार होते. तर तसंच ते जे नमन झालं आपलं आम्ही कोकण ग्रुपचं, तेच आता परत 28 तारखेला आपल्या प्रबोधन ठाकरेला आहे बोरवलीला. आणि तसंच आता क्रांतीचं पण मी ऐकलंय की 8 तारखेला परत 8 का 7 तारखेला ठाण्याला शो आहे, बरोबर? तर आमच्या प्रेक्षकांना आमंत्रण देत नक्कीच येतील बघायला, व्हिडिओ बघून. नक्कीच. आता सगळ्यात म्हणजे आपल्या लोककलेला नमन चतुर्थीला रविवार मिळत नाही, पण यावेळेस 28 जानेवारीचा रविवार मिळालाय प्रबोधन ठाकरेला. आणि सकाळचा 10:30चा शो आहे. म्हणजे कोणाला उशीर होणार आहे घरी जायला असं काही भागच नाही. निवांत लोक येऊ शकतात मॉर्निंगला फ्रेश मध्ये आणि कार्यक्रम बघून जाऊ शकतात. आणि क्रांतीचा पुढे प्रयोग आहे 7 फेब्रुवारी ठाणे गडकरी रंगायत. कारण लोकांची तिकडे मागणी होती, सगळे प्रयोग दीनानाथ आणि प्रबोधनला तिकडे प्रयोग होत नाही. पहिलं पब्लिक यायचं दामोदर नाट्यगृहाला, आता ते झाले बंद. जेव्हा तिकडच्या ऑडियन्सला हा आस्वाद घेता येत नाही, म्हणून आम्ही खास लोकांच्या आग्रह असतो तो प्रयोग तिकडे टाकलेला आहे. बरोबर आहे. चला, तर त्या प्रयोगाला या सगळ्यांनी थँक्यू, धन्यवाद. खरं तर कांस्य ग्रुपने मला ह्या कलामंचामध्ये संधी दिली, त्यासाठी स्वतःच्या ऋणी आहे. गेले 25 वर्ष या मुंबईच्या रंगमंचावरती कार्यक्रम करत असतात, वेगवेगळे उपक्रम असतात. आणि त्यांच्या संधी मिळाली कांस्य सरांना सुद्धा मी म्हणजे धन्यवाद सांगतो. आणि वेगळा कॅरेक्टर बघायला भेटणार आहे. क्रांती समाज प्रबोधन होत आहे, नाट्य आहे आणि गवळण तुम्ही बघायला जबरदस्त असणार आहे. आता काही जास्त बोलत नाही, पण कार्यक्रम झाल्यावर मला नक्की. थँक्यू राणी, शुभेच्छा कार्यक्रमासाठी खूप. आणि आदित्य थँक्यू आल्याबद्दल. सेकंड शोला सुद्धा आदित्य, तुझ्या प्रत्येक शोला माझी हजेरी नक्की असेल. थँक्यू. देवा
राजकारणात मस्त लाशील काय मावशी बोला ना देवाने आम्हाला काल कामगिरी सांगितलं नाही, आत्ता सांगितलं नाही. अरे तिथं फाट्यावर भेटलं. फाट्यावर भेटलं मला इथं येऊन जाऊन सांगितली. आम्हाला कधी वाटेवर भेटलं वाटेवर भेटलं असतील. आता इथं भेटलं. पण सुदामा आम्हाला तिकडे पिंपळाच्या पारावर बसून ठेवून तू पुढं काय करतो? देवानं शोधित आला होता इथं. तर देवाने मला इथं असं कामगिरी सांगितली होती. ते तुम्हाला सांगताय मंडळी आत्ता आलं बॅक स्टेजला, नमन झाला आणि इथे बघताय निखिलचा मेकअप चालू आहे. बाय ग निखिल, काय साडी? हा अरे वा, तुम्हाला दिसेलच साडी घालेल तेव्हा. इकडे सगळे पण गॅदरिंगची जी शिकवणारी मास्तरी नाही ती आजारी पडली. ऐन टाइमला म्हणून हा मास्तरीच झालाय. भारी असणार, भारी 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 वाटलो वाटतंय. तर मंडळी अशी ही आपल्या क्रांती वगनाट्याची प्लस त्याच्यात गणगवळण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडासा प्रयत्न केला आहे. काही कारणास्तव नियमानुसार पूर्ण शूट करण्याची मुभा नव्हती. जर तुम्हाला हे नाट्य नमन वगनाट्य बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच येत्या 7 तारखेला आपल्या ठाण्याला शो आहे. तर नक्कीच मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. त्याप्रमाणे तुम्ही जाऊन तिथे तिकीटही तुमच्या बुक करू शकता. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे कलारंग प्रोडक्शन टीमतर्फे तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे मी. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.